नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना, बोरगाव, पिंपळा आणि विसापूर आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा आहे, जो टोमॅटो बद्दल. भाजीपाला पीक लावताय तुम्ही, टोमॅटो जो लावताय उन्हाळी हंगामात, तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ खास टोमॅटोवाल्यांसाठी आणि टोमॅटोवाल्यांना आवर्जून हा व्हिडिओ बघावा ही विनंती. उन्हाळी वातावरणात आताचे जे वातावरण आहे किंवा ह्या पिरियड मध्ये व्हरायटी कुठली, पेपर कुठला, किंवा त्याचं उपाययोजना काय करायची, पहिली फवारणी, तणनाशक तण व्यवस्थापन, त्याच्यानंतर बॉर्डर व्यवस्थापन, पाण्याचं नियोजन, राहिला विषय तुमचं आपटेकवर काय करावं लागत, त्याच्यानंतर व्हरायटी कोणती लावायची, येणारे प्रॉब्लेम आणि त्याच्यावर उपाययोजना, बेसल डोस, या सर्व गोष्टी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण सर्वांच्या खरंच कामाचा आहे. एक वेळ नक्की बघा. तुम्ही खूप हुशार असाल आहात, पण 100% मला अभिमान पण आहे. पण उन्हाळी वातावरणात जी टोमॅटोचं नियोजन करावं लागतंय, ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या लक्ष द्या आणि त्या पद्धतीने तुमचा होणारा नुकसान ते टाळा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण चालू करताना बेसल डोस पासून चालू करू. बेसल डोस मध्ये आपल्याला काय करायचंय, एकरी एकरी बरं भेसळ डोस असू दे, पण लागवडीच्या आधी 15 दिवस आधी तुम्ही काय करणार आहात, आजूबाजूला क्षेत्राच्या आजूबाजूला जेवढं क्षेत्र आहे त्याच्या आजूबाजूला ताग किंवा डेंच्या किंवा मका किंवा बाजरी आपल्याला 15 दिवस आधीच लावून ठेवायची. ओके. नंतर आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे ते बेसल डोस. बेसल डोसला आपल्याला 9-24-24 दीड बॅग घ्यायची, 10-26-26 दीड बॅग घ्यायची, निंबोळी पेंड घ्यायची आपल्याला 200 किलो, बेन्सल घ्यायचं आपल्याला 10 किलो, त्याच्यात आपल्याला मायक्रोरायझर टाकायचा आहे ग्रॅन्युल मधला, तो 4 किलो टाकायचा आहे, आणि त्याच्यात आपल्याला कार्बोफ्युरॉन टाकायचे 3 ते 4 किलो एकरी. हा झाला बेसल डोस. तुम्ही त्याच्यात थोडंसं सिलिकॉन ऍड करू शकता, वाटलं तुम्हाला तर सिलिकॉन ऍड करू शकता. हा प्रॉपर डोस झाला. याच्यानंतर खूप मोठा डोस घेण्याची गरज नाही. आता राहिला विषय, बेसल डोस टाकला गेला आणि हो, शेणखत ज्याला अवेलेबल होईल त्यांनी 100% शेणखत टाकाच म्हणून, कारण त्याचा फायदा तुम्हाला खूप पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे. आता राहिला विषय बेसल डोसचा विषय झाला. पेपर कोणता टाका, बरीचशी मंडळी व्हाईट पेपर मध्ये इंटरेस्टेड आहे, पण ज्याची त्याची पद्धत आहे. पण मी तर सजेस्ट करत सिल्वर पेपर टाका. सिल्वर पेपर टाका, चांगल्या प्रतीचा पेपर टाका. 100% मायक्रॉन जे आहे ते ऍक्च्युली मायक्रॉन बघूनच पेपर टाका. पेपर चांगला जर राहिला तर चांगला कंपनीचा आणि ब्रँडेड पेपर राहिला तर डम्पिंगचा प्रॉब्लेम खूप कमी होतो, बर्निंगचा प्रॉब्लेम कमी होतो. आता बर्निंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करायचा आहे तर मी दुपारी जो इंस्टामध्ये व्हिडिओ दाखवला, कप, हा कप लावायचा आहे आपल्याला. हा कप लावायचा आहे. त्याचा फायदा काय होईल माहिती का, आता हे झाड आहे, आजूबाजूला पेपर आहे, पेपरचं होल आहे, होल पासून जी हवा, जो पेपर वर्क होतो ती हवा पेपरला इथे लागते, सफेद पडतो आणि पेपरचा चटका बसून झाड मरतं. तर आता पेपर चांगला घ्यायचा आहे, कप लावायचा आहे, पण पेपरला होल पाडताना 3 इंची होल पाडायचे. थोडस मोठं होईल होल, पण तुम्ही म्हणाल मग आता एवढं मोठं होल का पाडायचं. मित्रांनो, जी चटका बसतो किंवा जी वाफ येते ती पांगली जाते, ती डायरेक्ट झाडाला बसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 3 इंची होल पाडायचे कपाला, आणि सॉरी पेपरला 3 इंची होल पाडायचे. टोमॅटो लावल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्याला हा कप टाकायचा आहे. याची लेंथ किती आहे, याची उंची किती आहे तुम्ही बघू शकता. एवढी उंची आहे त्याची, एवढी उंची आहे. हा कप टाकायचा. खूप महाग बी कप भेटत नाही, आणि तयार कप भेटतायत आता मार्केटमध्ये, तयार कप भेटताय. याचा पण खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येणार आहे. 3 इंची होल पाडा. आणि टोमॅटो लावताना काठीचा यूज नका करू. काठीचा उपयोग, बरेचसे मंडळी काय करते, असे निमुळती काठी तयार करते, ती खोसते, त्याला हलवते, मग झाड लावते, माती लावते. ही सर्वात चुकीची पद्धत आहे. चुकीची पद्धत का, तर त्याची निमुळती भाग आहे एवढा खाली, तो कोकोपीट इथं अटकलं राहतं, खाली पेस राहतो, हवा खेळती राहते, पाणी थांबतं, त्याच्यामुळे बुरशीचा प्रॉब्लेम खूप प्रमाणात येतो. त्याच्यामुळं झाड लावताना कोरा झाड लावा. झाड लावल्यानंतर एक काळजी आवर्जून घ्या, झाड लावल्यानंतर कोकोपीट पूर्ण गुंजलं गेलं पाहिजे.
पूर्ण कोकोपीट भुंजलं गेलं पाहिजे, कोकोपीट उघडं नको. म्हणजे तुमची जी ग्रीप आहे, ती फटक्यात ग्रीप पकडतं झाड. जर तुमचं कोकोपीट उघडं राहिलं तर झाड ग्रीप पकडायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे कोकोपीट गुंजून घ्या, व्यवस्थित झाड दाबून घ्या. आणि राहिला विषय, जे पहिलं पाणी देत आहेत, सर्वात महत्वाचं पहिलं पाणी आहे तुमचं. सर्वात महत्वाचं पोटभर पाणी द्या. कसं? एकदम पोटभर पाणी द्या. तुमचा बेड आहे, बेड पासून खाली चाच आहे, चाच पण पूर्ण ओलं होऊ द्या. चाच का ओलं होऊ द्यायचं आपल्याला? जे चाचात जे तण आहे, जी घाण उतरणार आहे किंवा जी बी आहे ते उतरायला पाहिजे. म्हणजे ह्या वर्षी तण नियोजन कसं करायचंय? आपल्याला तण मारायचं नाही, तण जगवायचंय. टोमॅटोवर तण जगवायचं म्हणजे तुम्हाला आच्छादन तयार होईल. त्या आच्छादनापासून थोडीशी तकलीफ होणार आहे, पण जो स्प्रे तुम्ही घेताय तो पूर्ण झाडावर पण घ्या आणि जे तण आहे तणावर पण घ्या. मित्रांनो, लोक खूप खर्च करून काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करता. मी तुम्हाला सोपं सांगतो, तुमच्या वावरात जे तण आहे ते तुमचा या वर्षी तरी तुमचा मित्र आहे. आलण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे, हिट खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे. त्याच्यामुळे टोमॅटो बनवायचा आहे तो पहिल्या स्टेजमध्ये ह्या गोष्टी लक्षात घ्या. फुल पाणी द्या, तण उतरू द्या, 3 इंची होल घ्या आणि झाडाला कप लावा. खूप चांगला रिझल्ट येणार आहे. आता राहिला विषय, पाणी फुल दिलं, टोमॅटो लावला गेला, मग इथून पुढे काय? इथून पुढे काय करायचं? आपल्याला पहिली ड्रेंचिंग घ्यायची, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी थोडीशी आरली होते, पण त्याचंही काही कारण आहे. आपल्याला एकरी 300 ते 400 लिटर पाणी करायचंय. त्याचे 4 लिटर ताक घ्यायचे, जे दही पासून आपण ताक बनवतो. 4 लिटर ताक घ्यायचे. त्याच्याबरोबर आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचे एकरी 1 किलो, आणि त्याच्याबरोबर आपल्याला मायक्रोरायझा घ्यायचं एकरी 100 ते 150 ग्रॅम, आणि याची ड्रिंचिंग करायची. ही ड्रिंचिंग तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे, ताक खूप सुंदर काम करतं उन्हात. हे आम्ही 10-12 वर्षापासून बघतोय. खूप छान काम करतं ताक. आणि ते तुम्हाला पेपरचा जो हिट बसतो त्याच्यापासून खूप मदत करते. पण आपण कप लावलेलाच आहे, ताक सोडणार आहोत, ट्रायको मायक्रोरायझा सोडणार आहोत. ती पहिली ड्रिंचिंग झाली. फवारणीमध्ये आपल्याला काय घ्यायचे? पहिलीच फवारणी घ्यायची जर्मिनेटर. मध्ये आपल्याला घ्यायचे ट्रायकोड्रामा आणि जर्मिनेटरचा स्प्रे घ्यायचा. नाही तो स्प्रे घेता आला तर पहिला स्प्रे घ्यायचा आपल्याला ऍक्ट्रा, टॅग्रॉन आणि टॅगबायो. चौथ्या दिवशी हा स्प्रे घ्यायचा आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग करायची, चौथ्या दिवशी हा स्प्रे घ्यायचा. आणि जे तुम्हाला ताग सांगितला होता मी, आजूबाजूच्या बॉर्डरला ताग. आता तुम्ही ताग लावला आजूबाजूला, टोमॅटो लावून तुमचं 3-4 दिवस झालं, एक 3-4 चाचा सोडून एक परत चाचात नळी टाका किंवा बेडला शेजारी नळी टाका, आणि त्या बेडला ताग टाका. ताग किंवा डेंच्या किंवा बाजरी टाका. हा पण तुमच्या वातावरणात, तुमच्या वावरातलं जे टेम्परेचर मेंटेन ठेवायचं खूप छान काम करतं. जे 4-4 चाचा सोडून तुम्ही हे टाकल्यानंतर, हिरवळीचं खत टाकल्यानंतर टेम्परेचर मेंटेन ठेवतं याच्यातलं वावरातलं. आणि तुमच्याकडे जर 38 ते 43 पर्यंत टेम्परेचर जाणार असेल तर तुम्ही रेन पाईप किंवा स्प्रिंकलर किंवा रेनगनचा यूज 100% करू शकता. ह्या वातावरणात माझा अनुभव आहे, पूर्व पश्चिम पेक्षा दक्षिण उत्तर जी टमाटे लावतो ती पुढे जाऊन आपल्याला सक्सेस ठरते. हा माझा गैरसमज आहे का समज आहे का गैरसमज आहे सांगता येत नाही. पाण्याचं नियोजन परफेक्ट ठेवा. खूप मंडळी काय करते, पाणी देण्याचा प्रयत्न करते, हीट खूप आहे त्याच्यामुळे खूप पाणी द्या. खूप पाणी देऊ नका. पाण्याचं नियोजन ठेवा. एक दिवस आड पाण्याचं ठेवा. पाण्याच्या नियोजनाचा आपण एक परफेक्ट व्हिडिओ बनवणार आहोत. किती दिवसात किती किती पाणी गेलं पाहिजे, दिवसाआड किती पाणी गेलं पाहिजे. खूप पाणी गेलं म्हणजे मर थांबते असं नाही बरं का. खूप पाणी गेल्यानंतर मर वाढते, ही बी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण ट्रायकोडर्मा पहिल्या याच्यात सांगतो. यावर्षी काय काय प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला आपटेकला खूप प्रॉब्लेम येणार आहे. टोमॅटोमध्ये आपटेकसाठी खूप प्रॉब्लेम येणार आहे. डम्पिंगचा प्रॉब्लेम येणार आहे, रूट कॉइलचा प्रॉब्लेम येणार आहे, निमेटोडचा प्रॉब्लेम येणार आहे, लीप कर्लचा प्रॉब्लेम येणार आहे, टुटाप्सुलेटाचा प्रॉब्लेम येणार आहे, नागाळी त्रास देणार आहे, ड्रॉपिंग, तिरंगा आणि गुलाबी. या गोष्टी तर तुम्हाला आता लक्षात आल्याच असतील. तिरंगा गुलाबी मध्ये तर आपल्याला खूप फेस करावं लागतंय. तर ह्या गोष्टींचं नियोजन खूप परफेक्ट प्रमाणात करावं लागणार आहे. आणि आपण टप्प्याटप्प्याने इन्स्टाला ते व्हिडिओ, आता जर सर्वच सांगायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होती. तर मग यंदाचे जे प्रॉब्लेम आहे, डम्पिंग, रूट कॉईल, त्याच्यानंतर तुमचं निमेटोड, टुटा ऍब्सोल्युटा, नागाळी, लिपकर, नंतर ड्रॉपिंग,
आणि गुलाबी आणि तिरंगा, म्हणजे कलर मिसमॅच होणार आहे फळांचा, त्याच्यावर पण आपल्याला लक्षात ठेवणार आहे. दर 15 दिवसाला आपल्याला ताक गुळ आपटेक किट द्यायची, मग अजून म्हणून पॅसिलोमायसिस वगैरे द्यायचे. बेसल डोस तुम्हाला सांगितलंच मी. आता राहिला विषय सर्वात महत्वाचा, व्हरायटी निवड. आता व्हरायटी निवड मध्ये तुम्ही जर 10 एप्रिलच्या आत लावणार असाल टोमॅटो, 10 एप्रिलच्या आत टोमॅटो लावणार आहेत, तर ते आपल्याला उन्हाळी व्हरायटी निवडावं लागेल. उन्हाळी व्हरायटी निवडावं लागेल. एप्रिल नंतर जर व्हरायटी लावणार असेल, 10 एप्रिल नंतर लावणार असेल, तर ती पावसाळी व्हरायटी निवडावं लागेल. तर मी मला ज्या माझ्या प्रॅक्टिस मधल्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यातले मी तुम्हाला काही सांगतो. मार्च ते 10 एप्रिल पर्यंत जी लावणार आहे तुम्ही, 575 आहे, अथर्व आहे, किंवा 6242 आहे. आणि 10 एप्रिल नंतर जी व्हरायटी लावताय आपण, पावसाळी व्हरायटी लावायची आपल्याला, त्याच्यात आरेमान झाले, नंतर तुमची 6242 झाली, नंतर तुमची याची व्हरायटी बघा ती योगी 35 झाली, 2048 झाली, 622 झाली. ह्या 10 एप्रिल नंतरच्या व्हरायटी. आणि 10 एप्रिलच्या आत जी व्हरायटी लावणार आहेत आपण, त्याच्यात आपल्याला उन्हाळी व्हरायटी निवडावं लागणार आहे. त्याच्यात तुमचं अथर्व झाली, 575 झाली, 6242 झाली, ही व्हरायटी लावा. चांगलं राहणार आहे. टोमॅटोचं चांगलं वर्ष येणार आहे असं म्हणायला अडचण नाही. त्याचं कारण असं की यावर्षी उन्हाळा खूप जास्त आहे, आणि त्या उन्हाळ्यात खूप काही काही प्रॉब्लेम फेस करून टोमॅटो सक्सेस होणार आहेत. त्याच्यामुळं टोमॅटोमध्ये वातावरण मेंटेन कसं राहील, टोमॅटो क्षेत्रात वातावरण मेंटेन कसं राहील, या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. वातावरण मेंटेन राहिलं पाहिजे, ज्याच्यात थंडावा निर्माण झाला पाहिजे. मी तर माझ्या क्षेत्रात यावर्षी जे नियोजन करणार आहे मी तुमच्यापर्यंत सांगितलं. मी आजूबाजूला ताक टाकणार आहे. दर 3 तास चाच सोडून 4थ्या चाचाला मी ताग लावणार आहे. मी माझ्या वावरात स्प्रिंकलर करणार आहे. यावर्षी माझ्या वावरात मी तण वाढू देणार आहे, तण उतरवणार आहे. आणि म्हणजे जो घाण आहे, कचरा आहे, तुम्ही जो त्याचे आच्छादन करणार आहे चांगल्या पद्धतीत. जर तण उतरलं नाही तर मी राजगिरा आणून चाचांमध्ये फोकणार आहे. ही माझी स्वतःची प्रॅक्टिस मी करणार आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. पेपरचं होल, पाणी पोटभर, पहिले पाणी पोटभर द्यायचं, पहिली ड्रेसिंग काय करायची, फवारणी कुठली करायची, तण उतरलं पाहिजे ह्या गोष्टीची. हिरवळीचे जे खत आहेत, हिरवळीचे जे पीक आहे ते आजूबाजूला लावायचं. आपटेकवर लक्ष ठेवा, ते सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर काय काय प्रॉब्लेम येणार आहेत या वर्षी, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी आल्या भाजीपाला पिकाबद्दल तर माझा नंबर आहे, आणि माझ्या इंस्टाला 100% तुम्ही बघा. तुम्ही इंस्टाला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं पण खूप आवडतो, आणि चांगले व्हिडिओ असतात. तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील माझ्या चॅनल पासून. ही नक्कीच. माझे व्हॉट्सअप चॅनल आहेच, माझा इंस्टा आहे, फेसबुक पेज आहे, युट्यूब आहे. सर्वांना तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटतीलच. त्याच्यानंतर अजून मधून मी क्लब हाऊसला पण असतो. क्लब हाऊसला पण येतो. क्लब हाऊसला बरेच प्रश्न उत्तर होतात. तुम्हाला शिकवता शिकवता मला खूप काही शिकायला भेटतं, आणि मलाही खूप आनंद भेटतो. मित्रांनो, गेल्या 12 वर्षापासून हे कार्य चालू आहे. ते अविरत आतापर्यंत चालू आहे, इथून पुढे पण चालू ठेवत. फक्त सर्वांना एक विनंती आहे की बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेता, फुकटची कोणाला किंमत नाही. पण आपण असं आहोत की आपण फुकटात 100% तुम्हाला चांगलंच शिकू. मला लोकांसाठी, आता बरेचसे लोक म्हणतात की तुमची कन्सल्टंट फी आहे का, तुम्हाला प्रत्येकाला हात जोडून विनंती, देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित चालू आहे. मी कन्सल्टिंगची कुठलीही फी नाही. आपली फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग आहे. गेल्या 12 वर्षापासून आपली फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग आहे. 1 रुपया कोणाचा घेतलेला नाही, 1 रुपयाचा कोणाचा 1 रुपयाचा भिजलेला नाही. पण ते मला व्यसन आहे, देवाने लावून दिलेली जनसेवा म्हणून हे कार्य मी करतोय. देवाची सेवा, माझ्या देवाची सेवा करतोय. माझा शेतकरी म्हणजे माझा देव आहे. मी देवाची सेवा करतोय, ती अविरतपणे करत राहील. आतापर्यंत करत आलो, इथून पुढे पण करत राहील. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असली माझा नंबर आहेच. आणि ह्या ज्या गोष्टी मी व्हिडिओ बनवला होता, पण कळत न कळत तो व्हिडिओ कोणतरी अशा पद्धतीने ब्लॉक केला, मला माहित नाही. मी मोबाईल मध्ये एवढा हुशार नाही. मी फक्त बोलून टाकून देतो, कारण मी माझ्या मोबाईल मध्ये एडिट सुद्धा करत नाही व्हिडिओ.
पण मी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यात तुम्हाला जे येड्यात काढायला आली टोळी आली, जी वेड्यात काढायला टोळी आली, सुशिक्षित भिकाऱ्यांची टोळी आली, असा मी एक व्हिडिओ बनवला होता. तो माझा व्हिडिओ कोणतरी ब्लॉक केला माझ्या चॅनलला. का केला, कसा केला मला माहित नाही. आणि लक्ष ठेवा मित्रांनो, सुशिक्षित भिकाऱ्यांची जी टोळी आली तुम्हाला लंब घातल्याशिवाय सोडणार नाही. आणि हे जे रेट लागवडीच्या तारखा दिल्या आहेत, कोणी दिल्यात मला नाही माहिती, हे लागवडीच्या तारखा दिल्या आहेत. तर मित्रांनो, मार्च, एप्रिल, मे च्या ज्या लागवडी आहेत त्या खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत, खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत. त्याच्यामुळे ह्या पिरियड मध्ये कोणी बी टमाटीला तिला भाव राहणारच आहे. प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही, काय सांगायची गरज आहे. त्याच्यामुळं मित्रांनो मस्त जा आपल्या आपल्या नियोजन, कारण आपण खानदानी शेतकरी आहोत. आपल्याला माहितीये कुठलं पीक कधी लावलं पाहिजे, कुठल्या पिकाला काय भाव भेटला पाहिजे. त्याच्यासाठी कोणाचा आधार घेण्याची आपल्याला गरज नाहीच, नाहीच. त्याच्यामुळं आपण आपल्या नियोजन करा. सर्वांनी कमी खर्चात टोमॅटो काढा, खूप खर्च करण्याची गरज नाही. आणि राहिला विषय तुमचा जो प्रॉब्लेम येणार आहे तिरंगा आणि गुलाबी कलरचा, कोणालाही प्रॉब्लेम आला तर आपला नंबर आहे, फक्त मला फोन करू नका, माझ्या व्हॉट्सअपला टाकाल, तुम्हाला 100% उत्तर भेटेल. मित्रांनो, मी फोन तुमचा उचलू शकत नाही, त्याला काही कारण असेल, त्याच्यामुळे मला माफ करा. माझ्याकडे समोर कायम गर्दी असते. तुम्हाला मी वेळोवेळी 100% एक टोमॅटोची परत एक सायकल चालू करू आपण, जसे भाजीपाल्याची चालू केली तशी टोमॅटोची एक सायकल चालू करू. प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेन. मित्रांनो, कायमस्वरूपी निस्वार्थी तुमच्यासोबत, कायमस्वरूपी निस्वार्थी तुमच्यासोबत, 1 रुपयाचा कोणाचा भिजलेलो नाही, भिजणारही नाही. मला फक्त व्यसन आहे, मला देवाने दिलेलं कार्य आहे, ही लोकसेवा करण्याची, शेतकऱ्याची सेवा करण्याची, म्हणजे देवाची सेवा करण्याची. जी टाइम दिलाय, जी ताकद दिली आहे ती देवाने दिली आहे, मी तुमच्यापर्यंत ती वापरतोय. मी जी सेवा करतोय तुम्ही माझे देव आहेत, तुमची सेवा मी करणार आणि कायमस्वरूपी करत राहणार. धन्यवाद.